हलक्या फुलक्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हो, आणि केईंना बघतच दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि इकडे या दोघींचा चाललाय सकाळचा नाश्ता बुर्जी. आणि किती प्रेम ते, बापरे. तिची थोडीशी हेअरस्टाईल नीट केली आणि तितक्यात माई आणि मम्मी मस्त नटून तटून निघाल्यात लग्नाला जायला. प्रत्येक फेरीत घरी गेल्यावर काही ना काही नवीन बघायलाच मिळेल. आता काय बनतंय हे येणाऱ्या मिनी ब्लॉग मध्ये कळेलच तुम्हाला. पण कुणाची एक्झाम झाली तर कुणाचं पुढच्या वर्षीचं शिकवायला पण घेतलं तर कुणाचं एक पेपर बाकी आहे. असं तिघींचं वेगवेगळं पॅटर्न असल्यामुळे कोण खेळतंय, कोण अभ्यास करते, तर कोणाचं काय. चला, दुपारच्या जेवणाची पण वेळ झालेली आहे. मच्छी फ्राय, डाळ आणि भात मस्त पैकी आता ताव मारायचा. आणि सोबत जेठालाल अय्यरच्या गप्पा आहेतच. आमचं जेवण झालं, पण आपल्या कोकोनचं काय. मग तिला घेऊन मी पण गेली, त्यांनाही थोडंसं खायला दिलं, पाणी ठेवलं. सध्या उष्णता भयानक वाढले, त्याच्यामुळे त्यांनाही तेवढीच गरमी लागते आणि पाणी त्यासाठी गरजेचं आहे. तरी पण झाडांमुळे भरपूर थंडावा आलाय. आणि हो, फक्त नावजालाच नाही तर आता सागाव्यालाही कोंबड्यांसाठी खास टेंट बांधलेले आहेत, पाहताय ना. कधीपासनं मी माझे नवीन ड्रेस अल्टर करायचे ठेवलेले, कारण की ते मला स्वतःला करायचे होते आणि आपली मशीन होती पालघरला. पण फायनली आम्ही जाऊन ती आणलेली आहे आणि तिच्यासाठी ही जागा पण मी रेडी केलेली आहे. व्यवस्थित टेबल वगैरे पुसला, मशीन ठेवली, थोडीशी सेट केली आणि घेतलं आपलं काम करायला. अरे बापरे, आणि कशी इतके आंबट कैऱ्या खातात काय माहिती. आणि हे एक्सप्रेशन देताना माझी डबल चिन. पण चला, वाडीत जरा राऊंड मारून येऊया. भरपूर आंबे आपले गळतात, तरी आता तर फारच कमी झाल्यात. पण मध्ये तर लिटरली बकेटच्या बकेट भरून आणायचो. आणि दुपारच्या उन्हात वाडीत फिरण्यात जरा आनंदच आहे, म्हणून मी आणि शुभम निघालो. आणि इथे प्रत्येक आंब्याचं निरीक्षण करताना माझे अहो, समोर इतके सारे आंबे बघितल्यानंतर आता असं झालंय की कधी एकदा हे पिकतायत. कारण की ते दिवस आठवतात की नाश्त्यानंतर, जेवणानंतर प्रत्येक वेळेस ताट भरलेले ते आंबे आणि मनसोक्त खातोय. बस एक 10-15 दिवस आपल्याला वाट बघावी लागणार आहे. आम्ही कशाला मागे राहायचं. मग आमच्या मागे मागे ह्या दोघी पण आल्या. मस्त फेरफटका मारला, मज्जा केली आणि बादलीत एक 7-8 आंबे घेऊन आम्ही निघालो. पण आता ही एक वाडी झाली, आता आम्ही चाललो दुसऱ्या वाडीत. इथे वाडीत आलो आणि आम्हाला बघताच 9व्याने पण हजेरी लावली. लवकर लवकर पिका असं सांगून आम्ही तिथून निघालो. आणि आता आंबे नाही मग काय, तर ह्या पुऱ्या कधीपासून होत्या घरी आणि मी बनवलं गोड पाणी. फक्त चिंच आणि गूळ टाकलेले आणि थोडंसं आपला पाणीपुरी मसाला यात्रेतला उरलेला तो. आणि इकडे आमची सुरू झाली पाणीपुरी पार्टी. इतीचं एवढं मापशीर काम होतं ना की विचारूच नका. आम्ही या पुऱ्या संपवतो तिथपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या आणि रील लाईक केला नसेल तर तोही करून घ्या. अशाच एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये भेटू लवकरच. बाय.